नवी मुंबईतील भाजपच्या स्थानिक आमदारांचा अवाच्य भाषेत शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप नुकतीच व्हायरल झाली। या व्हायरल क्लिपमध्ये ते आपल्याच पक्षातील माजी नगरसेविकेचे पतीला शिवीगाळ करताना दिसत आहेत। मात्र आमदार महोदयांनी व्हायरल झालेला हा आवाज आपला नसल्याचं सांगितलं। त्यासाठी त्यांनी स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ देखील व्हायरल केला आहे। परंतु आता त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी समोर येत आमदार यांच्या स्वभावाचा उलगडा केला। भाजप पक्षातील कार्यकर्त्या सुषमा सिंह यांनी सांगितले की भाजप सन्मानजनक पार्टी आहे। येथे कार्यकर्ता हा पक्षासाठी काम करतो, कोणत्या व्यक्तीसाठी नाही, आणि म्हणूनच पक्षाची आणि आपल्या पदाची गरिमा सांभाळत आमदार महोदयांनी आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवले पाहिजे। देखिए, बीजेपी है ना, बहुत सम्मानजनक पार्टी है। इसमें मेरे पिताजी भी ने भी काम किया, मैं बचपन से देख रही हूँ। बीजेपी में कभी भी बुजुर्गों लोगों का या जो कार्यकर्ता रहते हैं उनको बहुत सम्मान पूर्वक बात किया जाता है और सम्मान दिया जाता है। मैंने पहली बार ऐसी विधायिका देखा है जो कि कार्यकर्ताओं के प्रति उनका असम्मानजनक व्यवहार है, और वो नहीं होना चाहिए, क्योंकि कार्यकर्ता पैसों के लिए काम नहीं करता, वो पार्टी के लिए काम करता है। तो वो हम उनके नौकर या गुलाम नहीं हैं। उनको असभ्य भाषा का नहीं बोलना चाहिए उनको, क्योंकि हम पार्टी के लिए काम करते हैं, हम देश के लिए काम करते हैं, उनके लिए, हम व्यक्ति के लिए काम नहीं करते, हम पार्टी के लिए काम कर रहे हैं। तो उनको जिस पद पर वह है उनको प्रतिष्ठा का आभास होना चाहिए, और उनको असभ्य बर्ताव और अपनी भाषा पे उनको प्रयोग करना चाहिए कि मैं क्या बोल रही हूँ किसको, क्योंकि बहुत प्रतिष्ठित सम्मान वो बैठी है पद पर। तो उनको इसका बहुत ज़रूरी है बताना कि आप प्रतिष्ठित पद पर बैठकर आप ऐसे कार्यकर्ताओं के साथ नहीं करो, क्योंकि पार्टी का नुकसान होगा, इससे पार्टी का नुकसान होगा। देखिए, पर्सनली मेरा तो कभी वो सामने से नहीं, लेकिन हाँ, मैंने 23 मार्च को हमारे कार्यक्रम था उत्कर्ष महिला सेवा समिति का, जिनमें कि इनविटेशन पे उनका नाम नहीं डाला गया था। हमको नहीं लगा, क्योंकि ये संस्था का कार्यक्रम है, तो हमको लगा कि किनको नहीं बुलाना है हमारे ऊपर है, क्योंकि मैं अध्यक्ष हूँ, तो हमने नहीं बुलाया। इसके लिए उन्होंने बहुत ही असम्मानजनक शब्दों का प्रयोग किया है मेरे लिए, और इसके लिए मैंने उनको कुछ बोला नहीं है, लेकिन मैं तो भगवान पे, ईश्वर पे भरोसा रखती हूँ, और कहीं ना कहीं उनको मिलेगा दंड इस बात का। उनको सोचना चाहिए कि वो जिस पद पर हैं उनकी प्रतिष्ठा का व्यवहार करें, और हम जैसे कार्यकर्ताओं के साथ दुर्व्यवहार न करें। जी बिल्कुल है, बिल्कुल विपरीत परिस्थिति है। उनको लगता है ना कि उन्होंने पार्टी को खरीद लिया है और हम उनके नौकर हैं। तो अगर उनको पहली बात कार्यकर्ताओं ऐसा बिहेव ही नहीं करना चाहिए, लेकिन एक महिला होने के नाते महिलाओं के साथ ऐसा व्यवहार मैंने पहली बार देखा है। तर भाजप नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र इथापे यांनी यावेळी सांगितले की आमचा आमदार हा सन्मान करणारा असावा, अपमान करणार नाही। त्यामुळे आता आपण पाहूयात त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आहे। आम्ही पाठीमागे देखील लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा 1 एप्रिलला आदरणीय खासदार, जे निवडून आलेले खासदार नरेशजी म्हस्के आहे, त्यांची जेव्हा सीट डिक्लेअर झाली आमच्या महायुतीकडून, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून डिक्लेअर झाली, आणि त्यावेळेस जो अन्याय आदरणीय संजीवजी नाईक साहेब यांच्यावरती झाला, त्यावेळेससुद्धा आम्ही सांगत होतो की ज्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी भविष्यात तरी पक्षाने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। परंतु पक्षाची त्यावेळेस भूमिका होती की तुम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे लोकसभेला काम करा, ऐरोली मतदारसंघ आणि बेलापूरचा विधानसभेचे मतदारसंघ दोन्ही तुम्हाला दिले जातील, अशा पद्धतीचं आश्वासन आमच्या नेत्यांना दिलं गेलं। आणि ते आश्वासन दिले गेल्यावरती आमची एकच भूमिका होती की बऱ्याचशा लोकांनी विचारलं की बेलापूरमध्ये तुम्हाला काय अडचण आहे। त्यावेळेस देखील माझ्यासारखा पदाधिकारी त्यावेळेस बोलला होता की त्या ठिकाणी हा आम्हाला सन्मान करणारा आमदार असावा, अवमान करणारा नसावा, शिवीगाळ करणारा नसावा, ही आमची भूमिका होती, आणि आजही तीच आहे। आम्हाला जे काय आहे ते पदाधिकारी, कार्यकर्ते असतील, नगरसेवक असतील, त्यांना एवढंच असतं की एक सन्मानाची वागणूक या ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून भेटली पाहिजे, टेक अँड गिव्हची भूमिका घेतली पाहिजे। अशा पद्धतीची माझीच नाही तर प्रत्येक नगरसेवकाची, प्रत्येक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा होती, आणि आजही तीच आहे। आज ज्या पद्धतीनं वातावरण आचारसंहिता आज लागलेलीच आहे, आणि मला वाटतं पुढच्या म्हणजे 32 ते 34 दिवसामध्ये इलेक्शन आहे। आज देखील सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या द्विधा मनस्थितीमध्ये वावरत आहेत। आज ऐरोलीला कोणाला तिकीट भेटेल, बेलापूरला कोणाला तिकीट भेटेल, आज आमची एकच इच्छा आहे, भारतीय जनता पार्टीचे आम्ही महत्त्वाचे पदाधिकारी आहे, मी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे, आम्हाला एकंदर बेलापूर मतदारसंघाची आणि ऐरोली विधानसभा मतदारसंघाची दोघांची देखील आम्हाला खात्री आहे, आणि योग्य तिकीट दिलं तर दोन्ही मतदारसंघ निवडून येतील। आणि म्हणून पक्षाने विचार करावा की आज जे काही आहे तुम्ही जे तिकीट द्यायला त्याच्याबरोबर आम्ही काम करणार, परंतु या ठिकाणी तिकीट देत असताना बेलापूर विधानसभेची त्या ठिकाणी अतिशय पारखून आणि निरखून त्या ठिकाणी तिकीट द्यावी, जेणेकरून सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी एकत्रितरित्या अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी भेटेल। भारतीय जनता पार्टी हे शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची आणि एकंदरच शिस्तबद्ध असणारा पक्ष आहे, आणि त्याच्यापासून वरपासून तर खालपर्यंत शिस्त आहे ती मान्य आहे।
या ठिकाणी मतदारसंघात सुद्धा काम करत असताना आमचं तेच म्हणणं आहे की या ठिकाणी पक्ष जे नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढतो आहे. आम्ही गेले 25 वर्षापासून त्यांच्या नेतृत्वाखाली 25 ते 30 वर्षापासून काम करतो आहे. महानगरपालिकेमध्ये 25 वर्षापासून काम करतो आहे. नाईक साहेबांच्या माध्यमातून कधी अवमान झालेला आम्ही कधी ऐकलेलं नाही. किंवा नाईक साहेबांचे मोठे चिरंजीव जे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक आहेत, त्यांनी कधी अपशब्द वापरले हे कधी आम्ही ऐकलेलं नाही. संदीपजी नाईक जे जिल्हाध्यक्ष आहेत किंवा महानगरपालिकेत आम्ही एकत्र काम केलं आहे, त्याच्यानंतर ते 10 वर्ष आमदार होते, त्यांनी कुठं अपशब्द वापरलेले असं काही नाही. या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत आणि हा उच्च विद्याभूषित लोकांचा हा बेलापूर मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्वालिफाईड लोक आहेत. मला वाटतं वाशीचं सारख्या ठिकाणी असेल, पामबीच असेल, नेरूळ असेल किंवा बेलापूरचा मतदारसंघातील लोक असतील, हे अतिशय मंत्रालयामध्ये काम करणारे अधिकारी, त्याचप्रमाणे सरकारी कर्मचारी आणि उद्योगपती अशा पद्धतीचा हा मतदारसंघ आहे. आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो आहे आणि त्यांना अभिप्रेत आहे की आपला लोकप्रतिनिधी देखील जो असेल तो सर्वसामान्यामध्ये मिक्स होत असताना त्यांनी सन्मानितच केला पाहिजे. भले ते 2 कामं कमी झाली तरी चालतील, पण त्यांनी कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, नागरिकांचा, त्याचप्रमाणे मतदारांचा देखील सन्मान केला पाहिजे, अशी पद्धतीची या ठिकाणी भूमिका आहे. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असं कोणाचा म्हणजे पदाधिकाऱ्यांकडून अवमान होत नसेल, परंतु काही ठिकाणी होत असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आवाज टुडेसाठी पंकज बेनमुंशी, नवी मुंबई.